नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि आज आपण हिंदोल राग बघणार आहोत। आता हा हिंदोल जो राग आहे ना, तो खूप सगळ्यात महत्त्वाचा राग आहे। म्हणजे 6 जे राग आहेत आपले त्याच्यातला एक महत्त्वाचा राग आहे आणि त्याच्यात इतकं इंटरेस्टिंग काहीतरी आहे की तो म्हणे ब्रह्माच्या बेंबीतून उत्पन्न झालेला राग आहे। त्याच्यामुळे तुम्ही हा पेंटिंगमध्ये बघताय तर या पेंटिंगमध्ये ब्रह्माचं चित्र काढलं आहे आणि ही पांगाराची फुलं आहेत की काय, पळस आहे का, पांगार आहे का काय, बघा केशरी फुलं आहेत आपल्याला जी दिसतात ती, मला असं वाटतंय बरं का। म्हणजे हा वसंत ऋतू असणार। पण जनरली बाकीची जर तुम्ही पेंटिंग बघितली तर आपण पुढे बघणार आहोत ती त्याच्यात थोडंसं काय म्हणतात डिफरन्स आहे। कारण क्लासिकल म्युझिकमध्ये तो स्प्रिंग ऋतूचा म्हणजे वसंत ऋतूचा हिंदोल राग आहे मेनली। आणि इथे मात्र श्रावणात म्हणजे तीज असं म्हणतात, जिथे हिंदी लोकांमध्ये तीज किंवा आपल्याकडे जे हरताळकेची पूजा करतात तेव्हा तो हिंदोल राग दाखवलेला आहे। आणि म्हणजे झोपाळ्यावर किंवा झोपाळ्यावर बसलेले नायक किंवा नायिका दाखवलेली आहे। आणि पण तरीसुद्धा वसंत ऋतूतली पण काही काही चित्र मला सापडली आहेत। आता हे चित्र बघा, हे तेलंगीचं चित्र आहे। आता ही जो हिंदोल राग आहे त्याच्यात रागिणी तेलंगी त्यांनी जोडलेली आहे। तर मगाशी तुम्ही बघितलं, मगाच्या खालच्या चित्रात पण ती झोपाळ्यावर बसलेली रागिणी तेलंगी होती आणि ह्याच्यात ती तेल लावून घेते आहे सखींकडनं, डायरेक्टली तसंच दाखवलं तेलंगी आणि तेल लावून घेणारी ती अशी आहे। नंतर हे मुघल शैलीतलं चित्र आहे, झोपाळ्यावर राजा बसलेला आहे। आणि नंतर हे जे बघताय तुम्ही हा कृष्ण आहे आणि हा हिंदोल रागच दाखवलेला आहे कृष्णाचा। आणि त्याच्या अर्थातच भरपूर सख्या, दास्या आणि मोर वगैरे आहेत। आणि इथे मात्र तुम्हाला श्रावण ऋतू स्पष्ट दिसतोय आणि खूप फुलं पानं। आणि असं बघितलं तर तुम्ही हा हिंदोल, आता मालकंस जो होता दुःखी होता, आपण जेव्हा बघत होतो तेव्हा तो मालकंस जो ऋतू होता तो दुःखी होता। पण हा ऋतू आहे तो आनंदाचा ऋतू आहे, हा प्रेमाचा ऋतू आहे। आणि सिम्बॉलिझम ऑफ लव असं पण म्हणलं जातं। झोपाळ्यावर झोका घेतोय तो नायक आणि सिम्बॉलिझम ऑफ लव म्हणलं जातं। आता ह्याच्यात वसंत रागिणी आहे ते पुढच्या भागात आपण बघणार आहोत। आता हे जे चित्र दिसतंय बघा, इंटरेस्टिंग वाटलं मला आणि म्हणून मी ते टाकलंय। आपण जे पुस्तक रेफर करतो त्याच्यातलं नाही आहे, पण ह्याच्यात बघितलं तर थोडंसं मला वसंत ऋतूशी मिळतं दिसतंय बघा। जे आपलं जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये नंतर जो मोहर येतो झाडांना, तसा तो मोहर आलेला आहे कुठेतरी आणि छान झाडं दाखवली आहेत आणि एवढं सुंदर नायक नायिका झोपाळ्यावर बसलेले आहेत। अगदी प्रेमाचं आहे आणि वसंत पंचमीनंतर आपल्याकडे तसा सीझन असं निसर्गात सगळं तसंच येतं। तर आता हा हिंदोल राग म्हणजे दोन्हीकडे आपण दाखवू शकतो, श्रावणात किंवा वसंत ऋतूत स्प्रिंगमध्ये। तर मात्र पुढची जी वसंत रागिणी आहे ती मात्र वसंत ऋतूचंच आहे, कारण तिचं नावच वसंत आहे। तर ते आपण पुढच्या वेळेस बघणार आहोत। हा तुम्हाला कसा वाटला एपिसोड नक्की सांगा। आणि तुम्हाला असेच व्हिडिओ हवेत की मी बोलतानाचे व्हिडिओ हवेत हे तुम्ही मला फीडबॅकमध्ये नक्की सांगा। चलो नमस्कार, लाईक सबस्क्राईब शेअर करा नक्की।